मी स्वराज्य शिलेदार. आज 12 वाजून गेलेत. 1 एप्रिल आहे. 1 एप्रिल सगळ्यांना माहिती आहे का मला माहिती नाही. 1 एप्रिल 1935 रोजी आपल्या देशातील अर्थव्यवस्था ज्या बँकेवर चालते ती रिझर्व्ह बँक आज बाबासाहेबांच्या संकल्पनेतून स्थापना झाली. हे कोणाला माहिती आहे का? 1 एप्रिल 1935 आपल्या भारतात रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली बाबासाहेबांच्या संकल्पनेतून. ते म्हणजे प्रॉब्लेम्स ऑफ रुपीज. या पुस्तकाला अनेक वेळा वाचण्यात आलं आणि मग त्यानंतर आपल्या देशाची अर्थव्यवस्था चलन कसं असेल, फायनान्शियल इयर कसं असेल आणि कुठल्या महिन्यात असेल, देशाला पायाभरणीसाठी एक महत्त्वाचा निर्णय बाबासाहेबांच्या विचारातून घेण्यात आला. कारण का बाबासाहेब अर्थव्यवस्थेचे खूप मोठे अभ्यासक होते. आज देशातल्या छोट्या छोट्या बँका आहेत, मोठ्या मोठ्या बँका आहेत, मग त्या SBI असू द्या, कुठल्याही बँका असू द्या, ICICI असू द्या, ॲक्सिस असू द्या, या सगळ्या बँकांवर जे लक्ष असतं ना हे रिझर्व्ह बँकेचं असतं. या भविष्यात तुम्ही कुठलीही बँक टाकाल ते रिझर्व्ह बँकेच्या मदतीने टाकाल. आणि सगळी अर्थव्यवस्थेची चालना या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 एप्रिल 1935 साली या चालनेला सुरुवात केली आणि आपल्या देशामध्ये रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. हा इतिहास तुम्हाला आम्हाला माहिती पाहिजे म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. जय हिंद, जय श्री.